आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून खरंच असं वाटलंय की संताप आलेला आहे. मतलब बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही. असं होतंय की यार एवढा गुस्सा येते, एवढा राग येते, एवढं मनात असा संताप येते की एवढं काही झालं असून तरी लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. लोकं काय बघत आहेत, लोकांना काय आवडत आहे आणि त्या दोघांना बघून ते एवढी राग येते, मतलब एवढा संताप येते. एवढ्या काही गलत्या करून, एवढ्या काही गोष्टी करून लोकं त्यांनाच बघत आहेत, त्यांनाच आवडत आहे, त्यांनाच वोट करत आहेत, त्यांनाच सपोर्ट करत आहेत. आय वॉज एक्स्ट्रीमली शॉक्ड. आणि तन्वीची इमेज तर एवढी खाली करत आहेत, एवढी खराब करत आहेत, एवढी घाणेरडी करत आहेत. मतलब तुम्ही Instagram खोलाल ना, तन्वी अशी, तन्वी अशी, तन्वी अशी, तन्वी अशी. अरे यार! आणि इकडे Instagram खोलाल ना, विशाल किती चांगला, विशाल किती चांगला, विशाल किती चांगला. मतलब एवढा लेव्हलच्या ड्रास्टिक चेंज वाटत आहे ना, मतलब नेक्स्ट लेव्हलची चीज चालू आहे. आता मी तुम्हाला खरं रिॲलिटी सांगते बिग बॉसची काय आहे. आता कालच्या एपिसोडमध्ये ना स्टार्टिंगमध्ये सर्वजण जसा काटा ग्रुप आहे. काटा ग्रुपमध्ये आता दीपाली आहे, राकेश आहे, तन्वी आहे आणि रेवा आहे. आपलं डिस्कशन, आपलं मस्ती मजाक वगैरे चालू असते. परंतु तिकडे विशाल डायनिंग रूममध्ये बसलेला असते आणि अनुश्री डायनिंग रूममध्ये बसलेली असते. त्या दोघांचा फक्त एवढंच ऑब्सेशन आहे, एवढा काटापासून ऑब्सेशन आहे. म्हणजे तिथं बसले आहेत ना दोघं, ते स्वतःबद्दल डिस्कशन नाही करतील, की स्वतःचा गेम कसा आहे, स्वतःचा गेम कसा अप करायचा, स्वतः काय करायचं, स्वतः काय चूक केलेल्या आहे, स्वतः काय वाईट बोलतात, स्वतःची पर्सनॅलिटीबद्दल एकही गोष्टी नाही. परंतु तिथं बसल्या-बसल्या ही तन्वी किती ॲक्टिंग करते यार, तन्वी किती मतलब कसं काय जमते यार, मला तर जमतच नाही. ते अनुश्री अति शहाणी, दीड शहाणी बनून, "ए मला तर जमतच नाही एवढी ॲक्टिंग करणं वगैरे. काय कोणी काय एवढं परफेक्ट राहू शकते? काय यार असं वेगळंच आहे तिच्यामध्ये." आणि तो विशाल एवढा जेलस आहे, एवढा जेलस आहे जेव्हापासून तन्वी फर्स्ट फायनलिस्ट बनली आहे ना, तेव्हापासून हर कॉर्नरमध्ये तो जाऊन फक्त तन्वीबद्दल त्या अनुश्रीच्या मार्फे अनुश्रीला सांगते, "तन्वी अशीच आहे, तन्वी अशीच आहे." मग ती अनुश्री तर ऑलरेडी जेलसच आहे तन्वीपासून. "हो, तशीच आहे, तशीच आहे." म्हणजे एवढा वाईट डिस्कशन तिच्याबद्दल केले जाते. आता तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये बघाल ना, दीपाली, तन्वी, रेवा आणि तन्वी, राकेश दादा वगैरे सर्वजण ना गार्डनमध्ये होते आणि गार्डनमध्ये ते स्कूटीचा गेम वगैरे खेळत होते. स्कूटी वगैरे असा वगैरे ते असं वगैरे चालवत वगैरे होते. आपले एन्जॉय करत होते काटा ग्रुप आणि तुम्ही काटा ग्रुपबद्दल बघाल ना, काटा ग्रुप एकही अनुश्री कसा खेळते किंवा एखादा टास्क झाला त्याच्याबद्दल डिस्कशन करतील. परंतु बसले चौघे जण आणि विशाल आणि अनुश्रीबद्दल चुगल्याच करत आहेत, वाईटच बोलत आहेत, असं कधीच होत नाही. ते आपले एन्जॉय करत होते. परंतु अनुश्री आणि विशाल फक्त चुगली. हे कशी आहेत, हे किती घाणेरडे आहेत, असा काहीचा ग्रुप आहे, ते तन्वी किती ॲक्टिंग करते, फलाना करते. आता एवढं ऑब्सेशन म्हणजे एवढी जेलेसी, आय नो तुम्ही जेलस आहात, परंतु तुमची जेलेसी अशी उतू येत आहेत रे. म्हणजे आम्हाला दिसून पडते, की विशाल आणि अनुश्री तन्वीपासून किंवा काटा ग्रुपपासून किती जेलस आहात तुम्ही. कारण की तुमच्या ग्रुपचे व्यक्ती उडून गेले आहेत, कोणीच तुमच्या ग्रुप राहिलेला नाहीये. आता दुसरीकडे ना अनुश्री रात्री मग असा एक कालच्या एपिसोडमध्ये रात्री अनुश्री तन्वीकडे गेले. तन्वीला म्हणते, "यार तुझ्यामध्ये तर जिद्द दिसून येते म्हणजे काहीतरी आहे तुझ्यामध्ये ते भूक दिसून येते. म्हणजे असं नाही की माझ्यामध्ये नाहीये, माझ्यामध्ये पण आहे. परंतु कसं ना ते मी अंदर ठेवते, मी असं दाखवत नाही. म्हणजे मग मी उद्या जाऊन मी विनर बनली नाही, तर मग मला खूप पश्चाताप येईल, की मी कशाला बोलली वगैरे हे वगैरे. तर मला तशी जमत वगैरे नाही. तुला बरोबर जमते वगैरे." अशी वगैरे ती म्हणत होती. त्यावर तन्वी म्हणते, की "मी जशी अंदरून आहे ना, तशीच मी आता तोंडावर आहे. की जसं माझ्या अंदर फील होत आहे, जसं मला वाईट वाटत आहे, बरोबर वाटत आहे, चांगलं वाटत आहे, तसंच माझ्या म्हणजे बहुत रिएक्टिव्ह आहे. जसं मी अंदर ठेवते, जसं माझ्या अंदरच्या गोष्टी असतात तेवढीच मी बोलते." आता त्यावर अनुश्रीला काय दाखवायचं होतं, अनुश्री तिची सिंपत्ती किंवा अनुश्री चांगल्यासाठी आली नव्हती तन्वीला विचारायला. अनुश्रीला काय दाखवायचं होतं, की जशी महाराष्ट्र बघा, ही कशी तोंडानं सारखं काही बोलते, हिच्यामध्ये भूक दिसून येते, की हिला विनर बनायचं आहे, हिच्यामध्ये भूक दिसते. तशी भूक मग माझ्यामध्ये पण आहे, तन्वीसारखी भूक माझ्यामध्ये पण आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे ना, मी बोलत नाही आणि तन्वी खूप बोलते. अनुश्रीचा फक्त एकच काम होतं, की महाराष्ट्राला दाखवायचं आहे, की मी अंदरच्या अंदर गोष्टीमध्ये ठेवते, परंतु भूक माझ्यामध्ये पण आहे. असं नाही की तन्वीमध्येच भूक आहे. ते फक्त दाखवायचं होतं. म्हणजे एक असते ना, काय असते ना, एक निगेटिव्ह एनर्जी असते आणि निगेटिव्ह एनर्जीचे ना लोकांचे थोबडे सुद्धा पाहायची इच्छा होत नाही. म्हणजे असं वाटतं की त्यांची वाइब निगेटिव्ह आहे, त्यांचा वावर निगेटिव्ह आहे, त्यांचा व्यवहार निगेटिव्ह आहे, ते तोंडातले शब्द कोणाबद्दल काढतात तर निगेटिव्ह बोलतात. त्या विशाल आणि अनुश्रीची इमेज लिटरली एवढी निगेटिव्ह झाली आहे ना, असं वाटतं की त्यांना बघवत सुद्धा इच्छा होत नाही. म्हणजे असं वाटतं की स्किप करा. आता बसतील आणि अनुश्री आणि विशाल बसतील आणि तन्वीबद्दल डिस्कशन करतील, मग निगेटिव्ह बोलतील. त्यांचं फक्त एकच काम आहे आणि दुसरा सर्वात इम्पोर्टंट काम कोणचं आहे माहिती आहे का त्यांच्या? की सिंपत्ती गेन करणे. आता सिंपत्ती कशी गेन करणे, की काटा ग्रुपचे 4 लोक आहेत. दीपाली आहे, रेवा आहे, तन्वी आहे, राकेश आहे, 4 ग्रुप आहेत आणि आम्ही दोघंच आहोत. अनुश्री आणि विशाल. आम्ही दोघंच आहोत. मग आमच्यावर हे किती अत्याचार करत आहे किंवा एखादा टास्क वगैरे आला तर मग आम्हालाच हे वोटेड करत आहेत. आमची इमेज वाईट दाखवत आहेत. आम्हालाच हे करत आहेत. परंतु आम्ही दोघंच आहोत. आम्ही का करणार आहोत? आमच्यामध्ये मेजॉरिटी वगैरे नाहीये. लाइक सिरियसली तुम्ही आता हा गेम खेळता ग्रुप वाईज गेम खेळता. आता तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे, परंतु नाही. काटा ग्रुप आम्हाला किती हेवी होत आहे. आम्ही दोघंच आहोत. आम्ही किती सिंपत्ती, आम्ही किती बिचारे आहोत. पण तुम्ही इमॅजिन करा
विशाल राहिला असता, अनुश्री राहिला असता, प्राजक्ता राहिली असती किंवा सागर राहिला असता आणि किंवा रुचिता राहिली असती. हे 4 जण राहिले असते आणि इकडच्या साइडला इमॅजिन करा तन्वी आणि राकेश आहे. तर ह्यांनी ह्या जे चौघं आहेत, हे चौघं जे टोळी ग्रुपचे आहेत, ह्यांनी तन्वी आणि राकेशची काय हालत केला असता? म्हणजे किती वाईट वागले असते. म्हणजे ते तर वाईट वागत नाही, ते वाईट डिस्कशन सुद्धा करत नाही, ती वाईट बोलत सुद्धा नाही. एखादा गेम असता त्याच्याबद्दल डिस्कशन करतात, दॅट्स इट. तुमची इमेज सुद्धा खराब करत नाहीये ते. ते तुम्ही जे करता ना त्याच्यावर थोडा बहुत बोलतील, पण तुम्ही तर कंटिन्यूअस इमेज खराब खराब करत आहात आणि कंटिन्यूअस एकच प्रयत्न, की आम्ही दोघं जण आहो, आमच्याकडे सिंपत्ती नाहीये, म्हणजे आमच्याकडे आम्हाला वोट करा. मग हे दोघं आमच्यावर खूप हेवी होतात, काटा ग्रुप, आम्ही दोघं बिचारे पडतो वगैरे, वगैरे. आणि दुसरा यांचा मास्टर प्लॅन सांगतो, जेव्हापासून तन्वी आणि दीपालीचं भांडणं झालं ना, की ते तन्वी आणि दीपालीचं भांडण सर्वांनाच माहिती आहे. आता मी अजून एक्सप्लेन करणार नाही, पण थोडक्यात त्यांचं भांडण झाला होता. तर त्यावर सर्वात जास्त त्यांना वीक पॉइंट भेटला, की काटा ग्रुप तोडायचा आहे, दीपालीला आपल्याकडे खेळायचं आहे. तर काय आलं होतं ना, विशाल, अनुश्री दीपालीकडे किती गुडू करत आहेत. दीपाली ताई असं नाही हो, दीपाली ताई तू अशीच आहेस ग हळवी, दीपाली ताई तू अशीच आहेस. तो विशाल सुद्धा, मतलब विशाल आतापर्यंत दीपालीला घास सुद्धा घालत नव्हता. म्हणजे तिला कॅप्टन्सी म्हणा, तिच्याबद्दल वाईट बोलणे, तिच्याबद्दल घाणेरडा बोलणे, हिच्यासारख्या दिसणाऱ्या मुली लंडनच्या सेल्स गर्ल्स असतात, म्हणजे किती वाईट वाईट बोलायचं. आणि आता जेव्हापासून समजला, की टोळी म्हणजे टोळीमध्ये फक्त दोघं जण आले आणि तन्वी आणि दीपालीमध्ये झगडा झालेला आहे, तर दीपालीला आपल्याकडे करून किंवा आपल्यासोबत बोलवून किंवा आपल्यामध्ये दिसेल किंवा आपल्यामध्ये गोडवा दिसेल म्हणून दीपाली सोबत एवढे गोड वागत आहेत ते दोघं जण, एवढे गोड वागत आहेत ज्याची लिमिटच नाहीये. म्हणजे मला तरी शॉक येते, की व्हॉट रिअली? अनुश्री आणि विशाल एवढी दीपाली सोबत गोड वागत आहेत. म्हणजे आजच्या एपिसोड तुम्ही बघाल, एवढे गोड वागत आहेत दीपाली सोबत आणि दीपाली इव्हन त्यांच्यासोबत गोड वागते. म्हणजे ओके, त्यांना वागायचं आहे वागू दे. परंतु हे अनुश्री आणि विशाल अचानक दीपाली सोबत एवढा गोड, एवढा प्रेम, एवढी माया, एवढा आतुरपण, एवढा प्रेम लिटरली मतलब केव्हापासून आतापर्यंत दिसला काहून नाही एवढ्या वीक मध्ये ना, आता अचानक लाईक सिरियसली. म्हणजे एवढे दलबदलू आहेत ना, एवढे दलबदलू लोक आहेत ना, आणि हेच लोक, हे एवढे घाणेरडे लोक लोकांना आवडत आहेत. आता आजच्या नॉमिनेशन होता, मिड वीक इविक्शन होता आणि मी पहिले सांगितली होती की रेवा घराच्या बाहेर जाणार. परंतु घरामध्ये काय झालं ना, घरामध्ये सर्वांना झालं की आता कोण जाणार, आता कोण झाला. त्यावर तन्वी म्हणते राकेशला, की जसा गेमचा ग्राफ बघताना मला असं वाटतं की रेवा जाणार ऑब्व्हियसली, कारण की आपल्याला माहिती आहे ती वाईल्ड कार्ड आलेली आहे. बाकींचे जेवढे इम्पॅक्ट आहे तेवढा रेवाचा इम्पॅक्ट नाही आहे, हे सर्वांना माहिती. आता जेव्हा ऍक्च्युअली टास्क होता, की बॉक्स ठेवलेले होते आणि बॉक्सवर थोड्या चाब्या वगैरे ठेवलेला होता, की कोण घराच्या बाहेर जाणार, कोण नाही जाणार होता. 5ही जण उभे होते आणि तन्वी साईडला बसलेली होती, कारण की ती फायनलिस्ट होती. आता ते बिग बॉस आपला गेम खेळत होता, कोणाला इकडे करत होता, मग इकडे करत होता, इकडे करत होता, इकडे करत होता, असं वगैरे चालू होतं सर्वांचं. ठीक आहे. त्यावर तन्वीला सुद्धा बिग बॉस म्हणतात, की तुला काय वाटते ह्यांच्यामध्ये कोण गेल्या पाहिजे किंवा काय कसे काय मत आहेत वगैरे त्यावर गेल्या पाहिजे, असं वगैरे बिग बॉस विचारतात. त्यावर तन्वी स्पष्ट उत्तर देते, की मला असं वाटते ज्या प्रकारे अनुश्री खोटं बोलते आणि ज्या प्रकारे विशाल फिजिकल फाईट करते, लोकांना मारहाण करते, असे कृत्य बघून बिग बॉसने किंवा ऑडियन्सने अशा लोकांना, अशा निगेटिव्ह लोकांना घराच्या बाहेर काढल्या पाहिजे. ॲज अ गेम वाईज बघाल तर रेवा वीक होती, परंतु जे सर्वात बेसिक रूल आहेत ना, सर्वात इम्पॉर्टंट रूल आहेत, विशालनं केलं नाही. आणि तुम्ही अनुश्रीची पर्सनॅलिटी बघाल ना, गेम चांगली खेळते, फक्त खोटारडापण आहे, फक्त स्वार्थीपण आहे, स्वतःच्या स्वार्थ बघणे, चावट चावट वाईट वाईट बोलणे, फक्त उद्धटपणा भरलेला आहे किंवा फक्त स्वतःच्या स्वार्थ, मी कोणाला भेटणार नाही, मी हा करणार नाही, आणि फक्त खोटं बोलणे. ती काय म्हणते, मी खोटं बोलून कधी माझा फायदा होत असेल ना तर मी खोटं बोलणार. ह्याच्यामध्येच तू वीक झाली, ह्याच्यामध्ये तुझी पर्सनॅलिटी वाईट आहे, ह्याच्यामध्येच तू माणूस म्हणून हारलेली आहेस. बिग बॉस तर आम्हाला विनर बघायचा आहे, तर असा विनर तर बघायचा नाहीये ना, की इफ त्याला खोटं बोलून फायदा होत आहे तर तो फायदा घेत आहे. आम्हाला असा विनोद नाही बघायचा, हे मॉरल्स मध्ये बसत नाही. तर तन्वीने हेच म्हटलं, की हे दोघांच्या गोष्टी मला आवडत नाही, म्हणून मला वाटतं की हे घराच्या बाहेर गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर अजून असे फेऱ्या वगैरे झाल्या, सर्व गोष्टी झाल्या. त्यावर तन्वी जेव्हा रेवाचं इविक्शन झाला, रेवा खूप इमोशनल होती, सर्वजण खूप इमोशनल होते. म्हणजे दीपाली आणि रेवा बिलकुल कट्टू होते. परंतु मी म्हटलं होतं की वाईल्ड कार्ड फायनलिस्ट बनणार नाही. वाईल्ड कार्ड म्हणजे घरचे लोक जे वाईल्ड कार्ड असतात ना, ते जाईलच, रेवा जाईल असं मला बी वाटलं होतं आणि रेवा गेलीच, खरंच गेली आणि इमोशनल होता. त्यावर तन्वी खूप इमोशनल झाली आणि तन्वीने जाताना काही शब्द बोलली. त्यावर ती म्हटली, की ज्या लोकांना काढायला पाहिजे होते महाराष्ट्राने, ज्यांनी मारहाण केली आहे, ज्यांनी फिजिकल फाईट केली आहे आणि जे अनुश्री खोटं बोलते तिला काढायला पाहिजे होतं, पण त्यांना ठेवून महाराष्ट्राने तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला, चांगल्या मनाच्या मुलीला, एवढ्या चांगला इम्पॅक्ट करणारी, एवढी चांगली सोजवळ, एवढी चांगली बोलणारी, एवढं चांगलं पर्सनॅलिटी, एवढी चांगली गुड वाईबच्या मुलीला काढला, असे बोललं. आता ह्याच्यामध्ये लोकांना लागली मिरची आणि सर्वात जास्त मिरची लागली अनुश्री माने आणि विशाल कोटियाल. आता मला सांगा, विशाल कोटियालने फिजिकल फाईट केलं नाहीये, मारहाण केलं नाही, स्वतःच्या गुस्स्यावर, स्वतःच्या रागावर त्याला कंट्रोल होता? नव्हता. सर्वात मोठा बिग बॉसचा रूल त्यांनी तोडला ना, आणि तन्वीनं हा तिच्या तोंडासमोर बोलला.
तर त्याला काय मिरची लागली? तू तू केलायस मारहाण, तुझ्यामध्ये अँगर इश्यू आहे, तू कंट्रोल करत नाही, तुझ्यामध्ये अहंकार आहे. इफ त्या व्यक्तीनं तिच्यामध्ये हिंमत आहे तन्वीमध्ये तुझ्या तोंडासमोर बोलण्याची आणि एक्सेप्ट केलं आणि तिने स्वतः बोलली आहे, की हा कारण दिलं, तेव्हा विशाल कोटियालला एवढी मिरची का लागली? आणि अनुश्री माने स्टार्टिंग पासून बघाल ना, ती म्हणते की गेम गेम ते गेम खेळते. परंतु आपण आता मला आहे काय एखादी रेस आहे. फॉर एक्झाम्पल एखादी रेस आहे. आपण गेम खेळत आहोत. सर्वजण भागत आहेत, हे करतायत, ते करतायत, ते करतायत. ओके, आपण स्वतःच्या बघत आहोत. परंतु त्या गेममध्ये ना, तो आपण केव्हा जिंकतो तो इम्पोर्टंट नसते. त्या गेमचा प्रवास इम्पोर्टंट असते, की त्या गेम जेव्हा आपण भागत आहोत, त्या गेमचा जो प्रवास आहे, तो जास्त इम्पोर्टंट असते किंवा आपण डेस्टिनीमध्ये एकदा एक दिवस पोहोचणार आहोत. परंतु आपला प्रवास इम्पोर्टंट असते. आता मला सांगा जर्नी इम्पोर्टंट असते आणि त्या जर्नीमध्ये बिग बॉसच्या हाऊसमध्ये आपण काय बघतो? पर्सनॅलिटी बघतो. एखादा पर्सन एखादा फिजिकली मारहाण करत आहे, तो चुकीचा आहे. तो चुकीचाच आहे. आता दुसऱ्यांना गुस्सा येत नाही का? दुसऱ्यांना राग येत नाही का? परंतु ते नियमामध्ये राहतात, ते कंट्रोल करतात. जो कंट्रोल करणारा व्यक्ती असते ना, त्याला तुम्ही सपोर्ट करत नाही आणि जो मारहाण करते, फिजिकल फाईट करते, त्यांना तुम्ही वाचवता. आता दुसरी गोष्ट अनुश्री मानेबद्दल बोलणार होते मी. अनुश्री माने काय करते ना, फक्त खोटं बोलणे, इकडे खेळणे, मग तिकडे खेळणे, मग इकडे गुस्सा करणे, मग इकडे चुगल्या करणे. आतापर्यंत दीपालीच्या पटत नव्हतं, आता दीपालीला घेणे, मग असे करणे. मला काम जमत नाही, मी भांडे घासत नाही. अहंकार तिच्यामध्ये कुटकुट भरलेला आहे. चावटपणाही तिच्यामध्ये भरलेला आहे किंवा एक होते ना हार पचवण्याची बुद्धी, हार पचवण्याची क्षमता तिच्यामध्ये नाहीये. जेव्हापासून तन्वी फायनलिस्ट बनली आहे, तन्वी अशीच आहे, तन्वी तशीच आहे, कॉर्नरमध्ये जाऊ चुगल्या करणे, कॉर्नर करून जाऊन तिच्याबद्दल वाईट बोलणे, तिच्या थोबडं असे खोलते ना पाऊस सुद्धा होत नाही. मला असं वाटतं की ती ब्रश करते की नाही करे आय डोंट नो. वेगळंच तिच्या म्हणजे असं वाटतं निगेटिव्हिटी भरली आहे. असं लिटरली निगेटिव्हिटी भरलेली आहे. मला काही बोलायचं नाहीये, पण निगेटिव्हिटी असं एक असते ना इमेज. म्हणजे प्रवास बघा ना, प्रवास म्हणजे इम्पॉर्टंट आहे, ती जर्नी इम्पॉर्टंट आहे. त्या जर्नीमध्ये काय ती प्रामाणिक होती. ती स्वतः म्हणते, की "भाई मला खोटं बोलून माझा फायदा होत असेल तर मी खोटं बोलणार." अरे हारलीस गं तू, हारलीस. आता खूप लोकं म्हणतील असे तर खूप लोकं आहेत जे खोटं बोलतात ना फायदा करतात. आय नो, परंतु आपण तिच्या तुम्ही बघा तिची एनर्जीच बघा, ती कशी खोटारडी आहे. आतापर्यंत विशालसोबत तिचं काहीच नव्हता आणि विशालसोबत आता गुलू करते. मग विशाली तिला गुलू करते. जेव्हापासून विशालने फिजिकल फाईट केलं नाही आणि फिजिकल मारहाण केली आहे ना, तर विशालमध्ये खूप ड्रास्टिक चेंज आलेला आहे. अचानक तो अनुश्रीबद्दल इमोशनल व्हायला लागलेला आहे. अचानक सागर दादा गेला तर रडायला लागलेला आहे. अचानक खूप हळवा झालेला आहे. अचानक दीपालीसोबत खूप प्रेमानं वागत आहे. अचानक काही दीपालीबद्दल स्टँड घेत आहे आणि अचानक काही एवढा महान व्यक्ती झालेला आहे. मतलब स्वतःच्या चुकाबद्दल एकही डिस्कशन करत नाही. अनुश्री एकदाही म्हटली नाही, की "भाई विशाल तुझ्या रीतीने फिजिकल झालास ना ते चुकीचं होतं." एकही नाही. फक्त तन्वीनं असं केलं, तन्वीनं तसं केलं, तन्वीनं असं केलं, तन्वीनं असं केलं. आणि जेव्हा रेवा गेली आणि तन्वीने हे गोष्टी म्हटल्या ह्या दोघांबद्दल, तर ह्या दोघांना एवढी मिरची लागली. बाप रे बाप! आणि त्याच्यानंतरही सोडा. त्याच्यानंतर मी Instagram ओपन केली. Instagramवर लोकं काय म्हणत आहेत, "अरे, आता मला तन्वी आवडत नाही. तन्वी किती निगेटिव्ह बोलते. तन्वी अशी करते, तन्वी तशी करते. मला तन्वी आवडतच नाही. तन्वीकडून काय एक्सपेक्टेड आहे? तन्वी अशीच आहे, तन्वी अशी आहे. विशाल कोटियाल किती चांगला आहे. विशाल कोटियालला ताज द्या. विशाल कोटियालला विनर बनवा. विशाल कोटियाल हां, 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 हां." फॉर व्हॉट? फॉर व्हॉट? म्हणजे काय केलं नाही. एका मुलीमध्ये हिंमत आहे, की त्यांच्या तोंडासमोर जाऊन तीच त्यांच्याबद्दल सत्यता बोलू शकते, की ती खोटं बोलते आणि तो व्यक्ती फक्त फिजिकल फाईट केला आणि त्याच्यामध्ये अहंकार आहे. तर त्याच्यामध्ये लोकांची इमेज चेंज झाली. म्हणजे मला असं वाटतं, की तन्वीला आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, की तिच्यामध्ये हिंमत आहे ते बोलण्याची. ते लोकं ते एवढे निगेटिव्ह आहेत, एवढी निगेटिव्ह एनर्जी आहे, त्यांचे थोबडे सुद्धा बघण्याची इच्छा होत नाहीये आणि त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करत आहात. मतलब मला असं वाटतं, की यार लोकं हे त्यांची पी-आर टीम आहे. लोकं काय मंद झाले आहे, की लोकांना समजत नाहीये कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. आय डोंट नो. परंतु खरंच एक्स्ट्रीमली डिसअपॉइंटेड आणि तन्वी ज्या रीतीने सॉरी रेवा ज्या रीतीने गेली, तन्वी म्हणजे रेवा जाणारच होती कारण की ती वाईल्ड कार्ड होती. परंतु खरंच तिने त्या मुलीने चांगला गेम खेळला. आता मी तुम्हाला विशाल कुटेलचं सांगते. विशाल आणि अनुश्री बसले होते, तर विशाल काय म्हणते अनुश्रीला, "ही संस्कृती आली असती ना रेवाच्या जागी तर चांगला गेम खेळलं असतं." म्हणजे तिला गेम वगैरे कळत नव्हतं, पण मजा आली असती. रेवाने तेवढा काही खास वगैरे गेम खेळलं वगैरे नाही. आणि जशीच रेवा जात होती ना, मग त्या रेवाला काय म्हणते, "वंडरफुल प्ले यार, वंडरफुल प्ले." असं वाटलं की यार हे ढेबड्या, हे सांडा एवढा खोटं बोलते, एवढा डबल ढोलकी आहे. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल ते जाणार होतीच त्या आधीच हा काही वेगळा बोलते, की संस्कृती राहिली असती तर काय गेम खेळला असते. आणि आता ते गेली तर तिच्यासमोर किती गोड-गोड वागते. मतलब एवढी डबल पर्सनॅलिटीला तुम्ही सपोर्ट करत आहात. आय डोंट लाइक इट यार, आय डोंट लाइक इट. तुम्हाला आजच्या एपिसोड आणि कालच्या एपिसोडबद्दल काय तुमचे मत आहेत? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि विशाल कोटियाल आणि अनुश्री मानेबद्दल तुमचे काय मत आहेत? प्लीज मला लिटरली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.